नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात एकच गडबड असते आणि ती म्हणजे वाळवण. आणि वाळवणाचा राजा म्हटलं की उडदाचा पापड. पण उडदाचे पापड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते तासनतास पीठ कुटणं आणि कंबर दुखेपर्यंत ते लाटत बसणं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला एकही पापड लाटावा लागणार नाही, हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक चव आणि आधुनिक सोपी पद्धत यांचा एक उत्तम संगम. विना लाटता झटपट तयार होणारे उडीद डाळीचे पापड. चव तीच, खुसखुशीतपणा तोच, पण मेहनत मात्र अगदी अर्धी. अगदी नवीन शिकणारे सुद्धा हे पापड पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवतील. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी या ठिकाणी मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ जी आहे ती मी आधीच स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर एखाद्या मेजरिंग कपने किंवा वाटीने किंवा ग्लासाने या डाळीला आपण मोजून घ्यायचं आहे. तर मेजरिंग कपने 1 कप एवढी ही डाळ भरली आहे. आता या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालून स्वच्छ करून आपण 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जेणेकरून दुकानातून आणलेली जी डाळ असते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा केमिकल्स आणि किडे वगैरे होऊ नये म्हणून पावडरी वगैरे लावलेल्या असतात. तर त्याचा पूर्णपणे अंश निघून जाईल. आता 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालून या डाळीला ओव्हरनाईट आपण भिजत ठेवायचं आहे. जेव्हा मी डाळ भिजत ठेवली होती त्याच वेळेस ज्या मेजरिंग कपने आपण डाळ मोजून घेतलेली आहे त्याच मेजरिंग कपने अर्धा कप एवढा तांदूळसुद्धा भिजत ठेवलेला आहे. तर ज्या पद्धतीने मी डाळ स्वच्छ करून घेतली त्याच पद्धतीने तांदूळसुद्धा स्वच्छ करून रात्रभर भिजत ठेवला आहे. दोन्ही जर एकत्रच भिजत ठेवलं तर बऱ्याच वेळा काय होतं, डाळीचा जो वास आहे तो तांदळाला लागतो आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही पापड तयार करताय त्यावेळेस त्या पापडांना सुद्धा कुमट कुमट असा वास येतो. त्यामुळे सुरुवातीलाच डाळ आणि तांदूळ जो आहे वेगळा वेगळा भिजत घालायचा आहे. आता सकाळी डाळ छान भिजली आहे आणि याच्यावर फेस आलेला आहे तर तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि आणखीन एकदा मी 2 ते 3 पाण्याने या डाळीला स्वच्छ धुवून घेते आहे. जेणेकरून डाळीचा जो घाण आंबूस असा वास आहे तो पापडामध्ये राहणार नाही. तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता एकदम पांढरी शिपट अशी डाळ झालेली आहे आणि हाताने असं नखाने जर इझिली ही डाळ तुटत असेल म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी तांदूळसुद्धा सेम 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभर भिजत ठेवला होता. 1 कप डाळीसाठी या ठिकाणी मी अर्धा कप एवढा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ या ठिकाणी मी रेशनिंगचा वापरलेला आहे. तुमच्याकडे जो पण अवेलेबल असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता डाळ आणि तांदूळ एकत्र आपण ग्राइंडरमध्ये किंवा मिक्सरच्या जारमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. जसं इडलीचं किंवा डोसाचं बॅटर आपण तयार करतो तशाच पद्धतीचं हे बॅटर तयार करायचं आहे. हे पहा, एकदम बारीक असं बॅटर मी तयार केलेलं आहे. डाळ किंवा तांदूळ थोडासाही ओबडधोबडसुद्धा यामध्ये लागत नाही आहे. असंच एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर मी डाळ आणि तांदूळ जो आहे एकत्रच या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये पूर्ण जे बॅटर तयार झालेलं आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर हे पहा, पूर्ण एकदम फाईन अशी पेस्ट या ठिकाणी मी या बॅटरची केलेली आहे. आता याच्यानंतर 1 कप डाळ होती त्याच मेजरिंग कपने डाळीसाठी 3 कप पाणी आणि तांदळासाठी 1 कप पाणी, म्हणजे अर्धा कप तांदूळ होता तर त्यासाठी 1 कप पाणी घेतलं आहे त्याच्या दुप्पट आणि डाळीसाठी त्याच्यात तिप्पट पाणी घेतलं आहे. आता या ठिकाणी मी पापड मसाला घेतलेला आहे. बाजारामध्ये अनेक उडद पापडचे मसाले आपल्याला इझिली अवेलेबल होतात. कुठलाही पापड मसाला तुम्ही वापरू शकता. मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी 2 चमचे मसाला पुरेसा होतो. याच्यामध्ये मसाला आणि मीठ चवीप्रमाणे घालून छान अशी उकळी आणायची. उकळी आली की आपण जे बाजूला बारीक करून ठेवलेलं पीठ आहे ते याच्यामध्ये गॅस बारीक करायचं आणि त्याच्यानंतर ते पीठ याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. तर हे पहा, गॅस बारीक केलेला आहे आणि ऑलरेडी डाळीमध्ये पाणी असल्यामुळे मला वरून थोडंसंही पाणी घालावं लागलं नाही. पण या ठिकाणी पीठ पहा, अगदी आपलं इडलीचं किंवा डोसाचं जसं बॅटर होतं तशा पद्धतीनं झालेलं आहे. जर डाळीमध्ये तुम्हाला बारीक करत असताना थोडंसं पाणी घालावं लागलं तर अंदाजाने 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं आहे. त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आहे. आता टोटल पिठासाठी मी 4 कप एवढंच पाणी वापरलेलं आहे. आता चमच्याने किंवा विस्करच्या मदतीने याला छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं घट्ट होईपर्यंत याला मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या वगैरे पडणार नाहीत. तर हे पहा, चांगलं 2च मिनटात हे
पीठ जे आहे अगदी घट्ट असं यायला सुरुवात झालेली आहे. आणखीन 5 मिनटापर्यंत आपण छान असं याला असंच हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही आहे तोपर्यंत याला हलवत राहायचं आहे. तर हे पहा, अगदी 2च मिनटामध्ये पीठ जे आहे बुडातून घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही हलवायची प्रोसेस बंद केली तर पीठ जे आहे गुठळ्या होतं. तर हे पहा, 5 मिनिटांतच हे पीठ किती जास्त घट्ट आलेलं आहे. आता हे पीठ असं घट्ट आलं की लगेचच आपण याला ताट लावून साधारणपणे 10 मिनटं या पिठाला शिजायला लागतात. टोटल सुरुवातीला 5 मिनटं आपण पीठ शिजवून घेतलं होतं. त्यानंतर ताट लावून 10 मिनिट या पिठाला शिजवायचं आहे. 15 ते 20 मिनटामध्ये अगदी छान असं पीठ तयार होतं. तर हे पहा, 10 मिनटानंतर मी तुम्हाला या ठिकाणी पीठ दाखवते. आता या पिठाला असं हलवायचं. याचा असा छान असा गोळा ऑटोमॅटिकली गोळा तयार होत असेल म्हणजे पीठ छान असं शिजलेलं आहे. आणि बुडातून हलवून पाहिलं आणि पूर्ण पिठाला चमक आलेली असेल, जसं आपलं गव्हाचं वगैरे चीक आपण चेक करतो तशा पद्धतीनं जर या पिठाला चमक आलेली असेल आणि ऑटोमॅटिक याचा गोळा तयार होत असेल म्हणजे पीठ छान असं शिजलं आहे असं समजायचं. आता या स्टेजला मी ताट लावून चांगलं 15-20 मिनटं या पिठाला थंड होऊ दिलं आहे. ताट लावल्यामुळे पिठावर जे आहे मलई वगैरे येत नाही. थंड झाल्यानंतर हे पहा, पीठ किती छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही हात लावू शकता एवढं जर पीठ कोमट झालं म्हणजे पीठ छान तयार झाले समजायचं. आता पाण्याचा हात लावायचा आणि ज्या आपण साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि प्लास्टिक पेपरवर ठेवून असा थोडासा थापटून घ्यायचा. त्याच्यानंतर एक दुसरा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे, त्यालासुद्धा पाण्याचा अशाच पद्धतीने हात लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे पहा, एक प्लेट या ठिकाणी मी वापरलेली आहे. त्या प्लेटला थोडंसं असं प्रेस केलं की अगदी इझिली पापड होतो. जर तुम्हाला थोडासा पापड जाड वाटत असेल तर हाताने आणखीन थोडंसं याला पसरून घ्या. हे पापड तुम्ही कितीही पातळ केले तरीसुद्धा तुटत नाहीत. आणि उडदाचे पापड जेव्हा पण आपण घरामध्ये करतो त्यावेळेस आपल्याला किती काळजी घ्यावी लागते ते जपून ठेवावे लागतात. कधीकधी त्याचे तुकडे पडतात. तर हे पापड तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा तुटत नाहीत. वर्षानुवर्ष अगदी छान आहेत तसे टिकून राहतात. तर अशाच पद्धतीने उरलेले सर्व पापडसुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेते. जर प्लेटला थोडंसं जास्त प्रेस केलं तर इझिली हा पापड एकदम पातळ तयार होतो आणि तुम्हाला हाताने पसरावासुद्धा लागत नाही. अशाच पद्धतीने सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता, अगदी एकट्या बाईने सुद्धा करता येतील इतकी सोपी ही रेसिपी आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा वाळल्यानंतर या पापडांना काढण्यासाठी मला काहीही मेहनत करावी लागलेली नाही. एकही पापड प्लास्टिक पेपरला चिटकला नाही. अगदी इझिली मला त्यांना पलटी मारता आलं. आता 2 दिवस मी सावलीलाच हे पापड वाळवून घेतलेले आहेत. तर हे पहा, तांदळाचे वगैरे पापड जशा पद्धतीने तयार होतात तशा पद्धतीने पापड तयार झालेले आहेत. अगदी मोठ्या साईजचे पापड तयार झालेले आहेत. बाजारातून आपण जे पापड विकत्रीचे आणतो त्याच्याही पेक्षा 10 पट चविष्ट आणि मोठे पापड तयार झालेले आहेत. तर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता पापड किती जास्त मोठ्या साईजचे फुललेले आहेत. प्रत्येक पापड हा याच साईजचा फुलतो. आणि शिवाय तुम्ही एकदा तयार करून ठेवलं तर 2-3 वर्ष या पापडांना काहीही होत नाही. करण्याची पद्धतसुद्धा इतकी सोपी आहे की एकट्या बाईने सुद्धा करता येईल. तर मंडळी, पाहिलंत ना किती सोपी आणि झटपट आहे उडीद डाळीचे पापड बनवण्याची ही पद्धत. आता लाटण्याचा कंटाळा न करता तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात हे पापड नक्की घरी बनवून पहा. जर तुम्हाला ही स्मार्ट ट्रिक आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन सोप्या आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील घंटी दाबा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्ही हे पापड नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.